शरण कमलपाल मध्य सौंदर्य कारम हृदय निगम सार धीर दौर शौरम अधरा अमृतधारम नेतता पापहारम स्मरती चक्रपाणी सुगौरम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. संगीतमय प्रवचन आतापर्यंत संपन्न झालेलं आहे आणि आजचा हा प्राश्चित्याचा दिवस. या प्राश्चित्याच्या दिवसाला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम होतात आहे, पण ही ढोरे डोंगराची आपला योग पुण्य पाठवायची आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचा हा भव्य असा सभेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या सभेचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रातस्मरणीय गोटी निवासी इथे मोठे बाबा. त्याचप्रमाणे आता तर त्यांनी दोन शब्द वापरले त्यांनी शब्दे. त्याचप्रमाणे ज्यांनी संगीतमय लीलाचरित्राच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट कथांच्या माध्यमातून कळमकर बाबांनी सर्वांना मंत्रमुक्त केलेले. बाबांचा तो भाग वेगळा, परंतु आज आजकाल मुंबईला बाबा गेलेले आहे, त्या पुण्याला जाणार आहे, सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे आणि म्हणून आपल्या या परिसरामध्ये वर्षामध्ये जवळजवळ एकच दिवस कार्यक्रम होता प्राश्चित्याचा आणि शिदोरीचा. पण हा विचार सर्वांनी केला. या इगतपूर तालुक्यातील जिल्ह्यातले सर्व साधू संत मंदिर यांनी विचार केला का एक दिवसानं काय मागत नाही, आपल्याला कमीत कमी मग बाबांची परवानगी घेऊन 5 दिवसाचा कार्यक्रम हा पंचवीस उताराच्या संदर्भात आपल्याला 5 दिवसामध्ये ऐकायला मिळाला आणि म्हणून या परिसरामध्ये आपल्याला अनेक कार्यक्रम अजून पुढे घ्यायचे आहे. पाठीमागे झालेले आहे, पण मनाची समाधानी त्याला म्हटलेलं आहे. कारण आपल्याला शेजारीच महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्हीच्या सान्निध्यामध्ये जमलेले सर्व हजारोच्या संख्येने आज भक्त मंडळी, माता भगिनी वगैरे या ठिकाणी जमलेल्या साधू संत जमलेले आहेत. नावं घ्यायला वेळही नाही आहे, कारण वेळ कमी, पुढे आज आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि म्हणून आजचा हा विधी जो संपूर्ण हा कार्यक्रम जो संपूर्ण बाबांच्या अध्यक्षाने संपन्न होणार आहे. या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं वेगळं काही करतो असं तर भाग नाही, परंतु पंथाचा प्रसार पंथाचा प्रचार आपल्याला कोणाशी होड करायची नाही, कोणाची बरोबरी करायची नाही, परंतु स्वामींनी सांगितले जे तत्वज्ञान आहे वचनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेचे निरूपण केलं. या माध्यमातून आपल्याला प्रत्येक जीवापर्यंत हे ज्ञान पोहोचवायचं आहे आणि म्हणून हा कैवल्यगड याला वाटलेला आहे. मोठे आचार्य या ठिकाणी येऊन गेलेले आहे, त्यांनी आपल्याला शेवटचं दिलेलं आहे आणि म्हणून बरंचसं बोलण्यासारखं आहे. परंतु आज या परिस्थितीमध्ये अशी, कारण रात्री आम्ही मुंबईला होतो त्या टायमाला तो इथे हेरकर बाबांचा कार्यक्रम बघा, मुंबईकरांचा कार्यक्रम कमीत कमी 30 ते 40 हजार लोक होते त्या ठिकाणी, साधू संत महंत सर्व. अशा पद्धतीचे आपल्या या कैवल्यगडमध्ये जंगलामध्ये कार्यक्रम तर होतच राहिला, परंतु शहरामध्ये सुद्धा लोकांना ज्ञानाचं काम आपले संत महंत मगा रत्न हे शब्द वापरलेले असे काही ज्ञानरत्न कलारत्न आपल्या पंथामध्ये आहे. भाऊच्या विचार